स्ट्राइक वरती. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवायचा प्रयत्न, संधी आहे, बॉल बराच काळ हवेमध्ये परंतु निर्जन स्थळी पडेल आणि तोपर्यंत अर्जित होतील 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावांचं खातं खुललं जाईल. आपण पाहतोय बराच काळ बॉल हवेमध्ये, संधी होती, प्रयत्न जरूर केले आपण पाहतोय आणि इथे खरं तर आवाक्याच्या बाहेर बॉल होता, सेल जरूर उडाला होता परंतु क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर षटक क्रमांक 1 मार्गस्थ गणेश टिंगोरे द रन मशीन आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय कॅप्टन चला सेनातान कॅप्टन कुल रोहन शेळकेला आपण पाहतोय. ही जोडी मैदानावरती गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अर्थात कप्तान चला सेनातान तो यहा भी है कल्पेश. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय बॉलच्या मेरिट वरती खेळतायत, स्लॉग स्वीप, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग रिजनला, गणेश डिंगोरेच्या बॅट मधून गणेश डिंगोरे ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषे पार, चौकार. कमालीचा स्ट्रोक आपण पाहायला रिप्लेच्या माध्यमातून पाहूयात. अप्रतिम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. खरं तर गणेश डिंगोरे यांच्या बॅट मधून स्लॉग स्वीपचा हा ला जवाब नजराना. 4 धावांनी धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 6. कल्पेश टू गणेश. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवलाय, हवे क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज घेत आहेत परंतु गणेश डिंगोरे बॉटम हँडचं प्रॉपर युटिलाइज केलंय आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. हवाई सफरीवरती बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. आणखी एक सिक्सर आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. आपण पाहतोय स्लॉट मध्ये बॉल होता, बॉटम हँडचा किती चांगला उपयोग केला, बॅट स्विंग किती वेगानं झालं आणि बॉल गेला आउट ऑफ द पार्क. षटकार. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 12. हॅलो 12 धावा धावपलकावरती आहेत. कल्पेश जाधववरती आक्रमण केलं गेलंय आणि कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर आपण पाहतोय गणेश डिंगोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक बॉलचं प्रत्युत्तर होतं कल्पेश जाधवच्या गणेश डिंगोरेकडे आणि मैदानावरती मात्र खूप चांगली खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली. ओ हा बॉल आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर, जास्त उसळी बॉलने घेतली नाही, समरेन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. बॉल पडल्यावरती जास्त बाउन्स या बॉलला मिळत नाहीये आणि ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल मात्र पिच झाला. चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज कल्पेशने देखील पुनरागमन इथे केलंय. पुढचा बॉल ओ फुल टॉस आणि इनफिल्डच्या वरून उडवायचं होतं आणि तेच केलं इथे गणेश डिंगोरेने. 30 यार्ड सर्कलला मात्र भेदलं आणि त्यानंतर बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. आपण पाहतोय डिफेक्टर कव्हर रिजनला गणेशच्या बॅट मधून 360 डिग्री बॅटिंग पाहायला मिळते आणि आणखीन एक चौकार आलाय, पनिश केलंय कल्पेशला आणि चौकाराच्या मदतीने मात्र धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 16 धावा धावपलकावरती, 16 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. कल्पेश इथे आपण पाहतोय हा बॉल स्टंपवरती देखील जाऊ शकला असता परंतु हा बॉल निर्धाव आलाय. 2 बॉल या षटकामध्ये डॉट आले. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं गणेश डिंगोरेची मात्र तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 1 षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून खरं तर आलेले आपण पाहिलेत आणि पॉवर प्ले मध्ये खरं तर सर्वाधिक क्लासिकल बॅट्समन कोण असेल आणि अदरवाईज देखील खरं तर या शहापूर नगरी मधला सर्वाधिक क्लासिकल बॅटर कोण असेल तर एकमेव नाव आहे गणेश डिंगोरे आणि प्रभावित केले आज देखील मैदानावरती. अगदी 360 डिग्री मध्ये बॉलच्या मेरिट वरती खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि मैदानावरती प्रभावित करतोय. तब्बल 16 धावा कुठून काढल्यात कल्पेश जाधवच्या पहिल्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल झालेत. महेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. बिनबाद 15 अशी सुरुवात केली आहे या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम आई गावदेवी गोठेकर बस संघानं आणि पहिल्यांदा स्ट्राइक मिळते रोहन शेळकेला. बॉल बराच काळ हवेत आणि इथे मात्र पहिल्याच बॉल वरती सफलता अर्जित करतायत गोलंदाज महेश. विकेट आली आहे. रोहन शेळके आपण पाहतोय गोल्डन डकचे शिकार. शून्यावरती पहिला बॉल फेस करत असताना बाद झालेत रोहन शेळके आणि इथे आली आहे खूप महत्वाची विकेट. पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज महेशने.
जयंत डिंगोरे आपण पाहतोय क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती. खरं तर पहिल्या बॉलवरती महेशने विकेट अर्जित केली आणि खूप महत्वाची विकेट होती. आपण पाहिलं बाद केलं फलंदाज रोहन शेळकेला आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज महेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. पहिल्या बॉलवरती सफलता, थोडासा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल गोलंदाज महेशचा देखील. आपण पाहतोय जयंत डिंगोरे नवीन बॅटर क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल. राईट आर्म ओव्हर द विकेट फुलर लेनचा हा बॉल होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला, बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 17-17 आणि आता पाहावं लागेल, आता थोडीशी फील्ड खुललेली पाहायला मिळेल. गणेश डिंगोरे नक्की काय रणनीती मैदानावरती वापरतात हे पाहणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अंधाधुंद फटकेबाजी पाहायला मिळाली आणि क्लीन हिटिंग परंतु अंधाधुंद. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॉलच्या मेरिटवरती खेळणं पसंत आहे गणेश डिंगोरेला आणि तेच करतात. मैदानावरती एक धाव अर्जित केली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक पुढे जातोय, धावफलकावर धावा असतील आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय महेश बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र आपण पाहतोय बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहतोय. 2 धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा अर्जित होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्ग असतंय. 20 धावा धावफलकावरती. थोडंसं का होईना परंतु पुनरागमन इथे केलंय गोलंदाज महेशने. पहिल्या षटकामध्ये जरूर चौकार षटकारांची आतिषबाजी झाली आहे, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत महेश. पुनरागमन. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर. हा ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. बॉलवरती वेगाने येतील तोपर्यंत मिळेल केवळ एकेरी धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21-21. लॉस ऑफ द 1 विकेट. 21 धावा धावफलकावरती. किती फरक पडतो एक विकेट आल्यावरती. जोपर्यंत रोहन शेळके मैदानावर होते तोपर्यंत फ्री हँड फलंदाजी पाहायला मिळाली गणेश डिंगोरेची, परंतु या षटकामध्ये खरं तर थोडीशी धाव गतीला थोडासा ब्रेक लावण्याचं काम केलंय गोलंदाज महेश यांनी देखील. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्पा नियंत्रण पाहायला मिळालंय. आणि पुढचा बॉल इथे मात्र मोठा फटका जरूर खेळायचा होता. खूप वेगाने बॅट स्विंग झाली. बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. इथे मात्र मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 22 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. खरं तर चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे महेशने या षटकामध्ये. आपण पाहिलं षटक क्रमांक 2 मध्ये, षटक क्रमांक 1 मध्ये धावा आल्या 16. षटक क्रमांक 2 मध्ये केवळ 6 धावा. म्हणजे एक किफायती गोलंदाजीची आवश्यकता होती आणि ती मात्र पुनरागमन इथे करून दिलंय. कल्पेश जाधववरती आक्रमण झालं परंतु जबाबदारी घेतली महेशने आणि ही गोष्ट महत्वाची. ॲज अ टीम युनिट तुमचा कॅप्टन जरी असेल गोलंदाज तरी देखील त्याच्यावरती आक्रमण होऊ शकतं, परंतु टीम युनिट म्हणून तुमची जबाबदारी आहे की आता कल्पेशवरती आक्रमण झालंय मग महेशने जबाबदारी हातामध्ये घेतली आहे. आणि गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही जोडी विचार करत असेल की धावा ज्या पत्तीने सुरू होत्या त्या पत्तीने पुन्हा एकदा आपल्याला लय पकडावी लागेल. 2 षटकांचा खेळ अजून देखील आपल्या हातामध्ये आहे आणि कल्पेश जाधवची टीम विचार करत असेल की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पुनरागमन केलंय आणि इथून मात्र सामना आपण देखील धावांवरती रोख ही कायम ठेवू शकतो. म्हणजे दोन्ही संघांकडे समसमान संधी आहे आणि एका संघाने आतापर्यंत डॉमिनेट नाही केलंय. षटक क्रमांक 1 मध्ये डॉमिनेट पाहायला मिळालं खरं तर गणेश डिंगोरेचं, अर्थात आई गावदेवी गोटेकर बस संघाने डॉमिनेट केलं, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये प्रत्युत्तर पाहायला मिळालं. महेशची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे. म्हणजे जशास तसं उत्तर मात्र मैदानावरती दिलं जातंय. प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळाली आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर. बॉलिंग ट्रॅक वरती अनुज जाधव. गणेशसाठी हा बॉल पॉइंट रिजनला आपण पाहतोय. अप्परकट करण्याचा प्रयत्न झालाय. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. खोदा पहाड़ निकले चिड़िया, लेकिन स्ट्राइक यहाँ पर बदल गई है. तकदीर बदलेगा का ते मात्र चित्र पाहावं लागेल. स्ट्राइक बदलली गेली आहे. जयंत स्ट्राइक वरती आहेत. पहिल्या बॉल वरती आली एकेरी धाव. एकेरी धावेने दुःख नाहीये कल्पेश आणि अनुजला, परंतु मोठा फटका जर आला
तर मग मात्र अडचणी वाढताना पाहायला मिळतील. गणेश डिंगोरे सुरुवातीला खूप आक्रमक खेळी पाहायला मिळाली, परंतु विकेट गेल्यावरती थोडासा बॅकफुट वरती आई गावदेवी गोटेकर ब संघ देखील तुम्हाला पाहायला मिळतो. थर्डमॅन क्षेत्रामध्ये एज लागलंय. एकेरी धाव उपलब्ध आहे आणि एकेरी धाव पूर्ण देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 24 24 धावा धावफलकावरती. कल्पित जाधव देखील खूप चांगली गोलंदाजी करतायत आणि आवश्यकता होती ज्यावेळेस आक्रमण झालं आपण पाहतोय कल्पेश वरती. अनुज जाधव देखील खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत आणि अनुज बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. राऊंड द विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा बॉल गेला आपण पाहतोय. अगदी खुशांकित क्षेत्रामध्ये हा बॉल जाईल. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. 25 धावगतीला लागलेला ब्रेक तो अजून देखील निघत नाही आणि धावगतीला रोख लावणं गरजेचं होतं याची जाणीव होती. आपण पाहतोय खरं तर गोलंदाजी करणारी टीम भातसाई स्पोर्ट भातसाई संघाला आणि आतापर्यंत जो ब्रेक लावला ना तो मात्र निघू शकला नाही. चांगली कामगिरी पाहायला मिळते मैदानावरती. पुढचा बॉल फुल लेनचा होता. चांगला फटका आपण पाहतोय. वाडिश लांगॉन क्षेत्रामध्ये खूप वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब आलाय आणि आवश्यकता आहे चांगल्या थ्रोची. इथे मात्र फलंदाज धावबाद होण्याची पूर्ण संधी आहे आणि फलंदाज धावबाद झालेत आपण पाहतोय, परंतु कोणते हा प्रश्न आहे. आणि गणेश डिंगोरे आपण पाहतोय पाठीमागे आलेत म्हणजे खूप महत्वाची विकेट. इथे गणेशने चालाकी दाखवली परंतु बाद झालेत. कल्पेश नाखुश आहेत परंतु खूप महत्वाची विकेट अर्जित केली आहे. ऍज अ क्षेत्ररक्षण युनिट म्हणून आपण पाहतोय गणेश डिंगोरे इथे धावबाद झालेत. हार्ड हिटर बॅटर आपण पाहतोय अतिश फाडणे मैदानावरती. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये झालं आणि निश्चित कल्पेश थोडेसे नाखुश पाहायला मिळाले परंतु 2 धावा इथे ऍड होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27 लॉस ऑफ द 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आणि निश्चित एकमेकांची बलस्थानक आहेत आणि आपण पाहतोय अगदी एकमेकांचं विकनेस काय आहेत हे मात्र गोष्टी माहिती आहेत मैदानावरती. एकमेकाचे कच्चे दुवे दोन्ही संघांना माहिती आहेत. एका बाजूने आपण पाहतोय भातसाई स्पोर्ट भातसाई त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आई गावदेवी गोटेकर ब. अशी मॅच मैदानावरती सुरू आहे आणि सामना मात्र रंगतदार अवस्थेत पोहोचलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोर दिशेने आक्रमण केलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे. आपण पाहतोय कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. एकच धाव इथे पूर्ण झाली आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि टाळ्यांची दाद देखील मिळते खरं तर इतर सहकाऱ्यांकडून आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एकमेकांचा हौसला तुम्हाला खरं तर अफजाई करणं गरजेचं आहे मैदानावरती आणि एकमेकांना हौसला इथे देणं मात्र गरजेचं आहे कारण क्रिकेट इज अ टीम गेम. टुगेदर एव्हरीवन अचीव मोर आणि तुम्हाला जर जास्त मिळवायचं असेल तर तुम्हाला एकी दाखवावी लागेल. 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी इज द क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक पाऊल तुमचं एकतेकडे नेहमी असायला पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावफलकावर धावा आहेत 28 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकामधला अनुज बॉलिंग ट्रॅक वरती. अतिश पांडे ऑन दी स्ट्राईक. फुलटॉस बॉल होता आपण पाहतोय बॅकलिफ्ट खाली आणि ड्राईव्ह केलाय. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7. दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट देखील आली आहे. ती विकेट मिळवली होती गोलंदाज महेश यांनी. पहिल्या बॉल वरती बाद केलं होतं रोहन शेळकेला आणि पार्टनरशिप ब्रेक केली खरं तर आपण पाहतोय गोलंदाज महेश यांनी आणि तिथपासून मात्र खरं तर या सामन्यामध्ये पुनरागमन देखील केले भातसाई स्पोर्ट भातसाई संघाने. अंतिम षटकाचा खेळ अजून देखील बाकी आहे. कल्पेश जाधव आणखी एक नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. आपण पाहतोय गणेश बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकासाठी आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न गणेशला देखील मैदानावरती करावा लागेल. त्याखेरीज पर्याय नाही आहे. गणेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती या अंतिम षटकामध्ये आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय शहापूरचा आणखी एक किंग. पहिलाच बॉल आपण पाहतोय एज लागले कोशांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला. एकेरी धाव पहिल्या बॉल वरती मिळेल. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे.
30 धावा धावफलकावरती अंतिम षटक मार्गस्थ आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गणेश अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंड वरती जयंत डिंगोरे मैदानावरती आहेत. आज तितकेसे लईत वाटले नाही. जयंत डिंगोरे देखील आक्रमक फलंदाज आहेत, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आज तेवढा चांगला झाला नाहीये. यावेळेस संपर्क झाला. लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने आक्रमण. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. डाउन द ट्रॅक हा फटका आपण पाहतोय. तीर भी शर्मा जाए इतना सीधा स्ट्रोक. वर्टिकल बॅट ने फी मध्ये हा फटका खेळले होते. लॉफ्टेड हा ड्राईव्ह वाला षटकार. 36 धावा धावफलकावरती. यार्कर गोलंदाज हाताळायचा प्रयत्न केला, परंतु एरर ऑफ मार्जिन खूप कमी असतं यार्कर मध्ये आणि तेच चित्र पाहायला मिळाले. बॉल फुलटॉस मध्ये परावर्तित झाला आणि त्यावरती आला षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल 36 धावा धावफलकावरती. 36 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती. षटकारानंतर मात्र चर्चा केली आपण पाहतोय. गणेश सोबत खरं तर महेशने चर्चा केली, कल्पेशने देखील चर्चा केली आणि गरजेचं आहे चर्चा करणं आणि चर्चेतून मात्र सोल्युशन मैदानावरती काढावं लागेल. ओ कमालीचा हा बॉल आपण पाहतोय. ऑफ्टनच्या बाहेरची लेंथ होती आणि हात चेंडू टाकायला सांगितलं हेच सांगतोय कल्पेश शेष्टेंच्या पाठी बघून. हार्ड लेंथ वरती बॉल टाकलाय आणि तिथून बॉल मात्र राईट झालाय. फुल लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये मात्र सपसेल अपयश आलं गणेशला. फुलटॉस मध्ये परावर्तित झाला. ड्रिफ्ट होणारा बॉल खरं तर पाठवला होता षटकारासाठी जयंतनं. पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. ओ मिस टाइम नाहीये, टायमिंग प्रॉपर झाले असं भासलं सुरुवातीला मिस टाइम आहे, परंतु बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार या सामन्यामध्ये आलाय आणि हे षटकार मात्र डोकेदुखी धरतील येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय. खरं तर हा बॉल देखील आपण पाहतोय. अप्रतिम फटका जयंतच्या बॅट मधून 2 षटकार आणि षटकार मात्र डोकेदुखी आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय. भातसाई स्पोर्ट भातसाई संघासाठी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात नक्की काय घडलं मैदानावरती, कशा रीतीने हा षटकार खेचला होता. 6 धावेने धावफलक पुढे जाईल आपण पाहतोय. 42 धावा धावफलकावरती. 3.4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 42. 42 लॉस ऑफ द 2 विकेट. 42 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साई चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 42. डेड बॉल. इथे देखील आपण पाहतोय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेस अचूक जागेवरती आपण पाहतोय हरीस होते, त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि इथून मात्र विकेट आली. खूप महत्वाची विकेट. जयंत डिंगोरे यांचे 2 षटकार तुम्ही पाहिले. हा बॉल देखील आडव्या बॅटने समोर दिशेने उडवला, जरूर हवेमध्ये उंच गेला, परंतु ऊंचाई ज्यादा लंबाई कम. इथे आपण पाहतोय अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ऑफ्टनच्या बाहेर बॉलचं पिचिंग होतं. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्या नादामध्ये मात्र विकेट आली. परंतु 2 षटकार जे आवश्यक होते ते मात्र या धावगतीला दिलेत बॅटर जयंत यांनी देखील आणि एक चांगली खेळी त्यांची संपुष्टात आली. कारण एका बाजूने आपण पाहिलं विकेट गेल्या होत्या आणि मैदानावरती आवश्यकता होती धावांची. रवी डिंगरे आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. चांद्रोटी आणि गिरसे संघाचे संघनायक विनंती आपण टॉस साठी या. दोन्ही संघाचे संघनायक यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी असेल याची नोंद चांद्रोटी आणि गिरसे संघाने घ्यायची आहे. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रयत्न करतील, बॉलला रोखतील देखील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत. विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा असेल 44. 45 धावांचं लक्ष असेल निर्धारित 4 षटकांमध्ये. 24 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता असेल भातसाई स्पोर्ट भातसाई संघाला आणि इथे मात्र आपण टॉस करतोय. दरम्यान विनंती आहे चांद्रोटी संघ आणि गिरसे संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. शिवम स्पोर्ट गिरसे आणि चांद्रोटी संघाचे संघनायक विनंती आपण टॉस साठी या.
पहिल्या राऊंडची शेवटची मॅच त्याची नाणेफेक इथे केली जाईल आणि तत्पूर्वी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील खेळाच्या उत्तर अर्थामध्ये या मॅच मध्ये या धावा खर तर बादशाही स्पोर्ट बादशाही संघ बनवेल की मग या धावा डिपेंड होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ वरप कल्याण मिस्टर प्रसन्न चव्हाण सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. अप्रतिम समालोचन आपण ऐकलं खेळाच्या मागील सत्रामध्ये, जिथे बॅटिंग करत असता संघ आई गावदेवी कुठेकर संघ. कुठेकर ब संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून 44-45 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघासाठी. खूप मोठी मॅच दोन्ही संघांसाठी असेल. संपूर्ण शहापूर तालुक्याचं लक्ष असेल या मॅच वरती, कारण या मॅच मध्ये दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला सामना सुरू होत असताना पाहायला मिळतो. एकीकडे संघ आपण पाहू शकतो बादशाही स्पोर्ट्स बादशाही, दुसरीकडे गावदेवी क्रिकेट संघ गुठेकर ब संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय अमोलजी घोडविंदे सर ते देखील ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप सर देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संदीप दिवाने पुढील मॅच मध्ये गिरसे संघाचे एक अप्रतिम असा खेळाडू, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा तीर जो घाव करे गंभीर असे आपले संदीप दिवाने ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहू शकतो मॅच अशी आपल्याला पाहायला मिळते ज्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो एक प्रबळ दावेदार असेल आणि त्या दावेदारीला खऱ्या अर्थानं खारिज करायला दुसरे संघ देखील डेफिनेटली पाहायला मिळतील. मात्र मैदानावरती एक बिग मॅच, बिग फाईट, काटेकी टक्कर अशी लढत मैदानावरती आपण पाहू शकतो. एकीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ गुठेकर तर दुसरीकडे बादशाही स्पोर्ट्स बादशाही असे दोन संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर विनंती असेल गिरसे टीमचे एक अप्रतिम खेळाडू संदीपजी दिवाने साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. डीजे पंकज थोडंसं व्हॉल्यूम देता का? तरी पण द्या. 45चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी कल्पेश आणि दिनेश ही आपल्याला पाहायला मिळते बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघासाठी. बॉलिंग मार्क वरती अधिनाथला आपण पाहू शकतो. दोन ऑफिशियल या मॅच साठी सज्ज झालेले आहेत जे आपण पाहू शकतो. जय पवार सर, जिनका नाम नहीं तो ब्रांड है, ऐसी कोई हस्ती नहीं, ऐसी कोई बस्ती नहीं जहाँ पर इस हस्ती का नाम नहीं, असे आपल्याला जेपी सर मैदानावरती पाहायला मिळतील. वन ऑफ द टॅलेंटेड, वन ऑफ द लेजेंड क्रिकेटर. आणि आज आपण पाहू शकतो आज ते मैदानावरती एज ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. मी म्हणेल टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हिस्ट्री ऑफ टेनिस बॉल क्रिकेट पहिले बायकर अंपायर असतील असे जय पवार सर मैदानावरती आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर बदलापूरचे बाहुबली अमितजी डांगरे सर आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले खेळाडू आणि एक चांगले पंच आपल्याला शहापूरची अनबान शान सुमित देशमुख सर ते देखील मॅच मध्ये आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल फुलटॉस होता, लॉंग ऑफच्या दिशेला आपण पाहू शकतो. ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. टीपमध्ये लॉंग ऑफ असतील, सिंगल झाली 8. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धाव आपल्याला एक पाहायला मिळेल. कल्पेश आणि त्यांच्या जोडीला आपण पाहू शकतो मैदानावरती दिनेश ही जोडी मैदानावरती असेल. 45चा एक मापक असं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेला आहे. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलचा फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत
बॉल सीमा पार, आलाय चौकार. कल्पेश ज्याचा जर्सी क्रमांक आपल्याला 45-45 पाहायला मिळतोय आणि टार्गेट देखील 45 आपण पाहू शकतो. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 5 पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो, जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती आला चौकार, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्या पहिल्या बॉलवरती आली सिंगल, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आला चौकार. अशा रीतीने 2 चेंडू आणि 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेशच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट पहिल्या बॉलवरती सिंगल देण्यात आली आणि त्यानंतर दिनेशच्या माध्यमातून आला हा चौकार. यावेळेस फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी मिड विकेटला क्लिअर करत फलंदाज दिनेशच्या माध्यमातून हा तडाखा, बॉल सीमा पार, आलाय षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 11 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार आणि षटकार दिनेशच्या बॅटमधून आलेले आहेत. पाचही स्पोर्ट्स पाचही संघ आता मात्र फ्रंट फूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कमबॅक करावं लागेल, ते म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ गोटेकर बस संघाला. कारण हा संघ ज्यावेळेस मैदानावरती खेळतो त्यावेळेस हा संघ शहापूरची आन बानशान असतो. यावेळेस चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू स्टिकरला आदळला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग सुरेख पाहायला मिळते. एक तास झाली 8 टीमच्या टोटलमध्ये आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 12 पाहायला मिळते. त्यावेळेस चेंडू लाईन पाहावी लागेल, लाईन खराब पाहायला मिळते. वाईट बॉल जे पवार सर आमच्याकडे बळतात आम्हाला कळवतात. इट्स अ वाईट. 11 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. पाहूया 2 चेंडूंवरती किती धावा बनवण्यात यश किंबहुना विकेट मिळतील. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो, फक्त दिशा दाखवली, सिंगल झाली 8. एका धावेच्या सहकार्याने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. म्हणेल फक्त गोठेकर बस संघाला इतकंच की फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, अरे कर ले खुद पर भरोसा और फिर ते होता है क्या. मैदानावरती कमबॅक करावं लागेल गोठेकर बस संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 14 झालेली आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू असतील ते म्हणजे 19-31 धाव्यांची गरज. सामना अजून फिनिश झालेला नाही आहे. मैदानावरती जर कमबॅक झालं, 3 ते 4 धाव्यांचं एक षटक पाहायला मिळालं तर त्यानंतर मैदानावरती चुरस पाहायला मिळेल. मैदानावरती आपल्याला एक ब्लॉकबस्टर मुकाबला पाहायला मिळेल. मॅच आपल्याला पाहायला मिळते भातसई स्पोर्ट्स भातसई आणि त्यांच्या विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ कोटेकर ब्रो या 2 संघांमध्ये. आणि दोन्ही संघांचा विचार केला तर मातब्बर खेळाडूंची मांदियाळी दोन्ही संघांकडे आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच हाय व्होल्टेज रफ अँड टफ अशी दर्शकांचा पैसा वसूल आणि दर्शकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एकीकडे कल्पेश यांच्या माध्यमातून 2 सिंगल आलेले आहेत, दुसरीकडे दिनेश आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या बॅटमधून 1-4 1-6 आलेले आहेत. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 11 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिनेशच्या माध्यमातून तर कल्पेशच्या माध्यमातून 2 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. चेंडू झालेत 5 आणि एक वाईड आपल्याला देखील पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चेंडू ऑन साइडला फटका सुरेख पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील धोनी. सिंगल झाली 8. फिल्डिंग मध्ये हा चीता आहे आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळते. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची होत असताना समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळते. समीकरण जो मात्र मैदानावरती असेल 18 बॉल आणि 29 धाव्यांची गरज. 9.67 ची अस्किंग गती आहे. पाहूयात हवा चेस केल्या जातील की डिफेंड. आता मात्र मैदानावरती अशा खेळाडूवरती विश्वास दाखवलाय जो खेळाडू सातत्याने गोठेकर बस संघाला पराभवाच्या छायामधून विजयाच्या दिशेला मार्गक्रमण करण्यासाठी नेहमी पुढे असतो. असा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोठेकर गावाची आनबान शान म्हणजे खऱ्या अर्थानं आतिश फांडे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. 18 बॉल आणि 29 धाव्यांची गरज आहे. म्हटलं जातं की जिंदगी जीना
आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. प्रयत्न करावे लागतील. मात्र दुसरीकडे असा संघ खेळतोय बादशाही स्पोर्ट्स, बादशाही संघ, ज्या संघाने मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेत. समोर गोटेकर बस संघ जरूर आहे, मात्र फाईट पाहायला मजा येईल. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला आतिश भांडे पाहायला मिळतील. मृत चेंडू डेड बॉल आपण पाहू शकतो. आतिश भांडे जे मात्र आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश जाधव, जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शहापूरचा जर नाम उल्लेख केला, त्या नामोल्लेख केलेला आपण पाहू शकतो. शहापूरचा एक मोठा फलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं, असं आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश तर बॉलिंग मार्कवरती तितकाच मातब्बर खेळाडू आतिश आपल्याला पाहायला मिळेल. संघ डेफिनेटली थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. धावेचा चेंडू फटका सुरेख पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे आणि सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश आणि दिनेशच्या माध्यमातून गॅप शॉट सिलेक्शन केले जात आहेत आणि म्हटलं जातं की अच्छी गेंदू का सम्मान और बुरी गेंदू का अपमान, यालाच म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. मैदानावरती तेच टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातंय. बादशाही स्पोर्ट्स, बादशाही संघाच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल आतिशला, कमबॅक करावं लागेल गोठेकर बस संघाला. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो इथे 1 धाव 8 टीमच्या टोटल मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला, जिथे 1 धाव होईल 8. मात्र काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. थर्डमॅन मध्ये फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगला एफर्ट. रवी होते आणि रवीच्या माध्यमातून सुरेख एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. एफर्टचे पूर्ण नंबर देऊया, मात्र मैदानावरती धावा देखील वाचवणं गरजेचं आहे. 1 धाव होईल टीमच्या टोटल मध्ये. धावफलकावरती धावा आपल्याला 19 पाहायला मिळेल. पण म्हणजे 45 45 धावा आणि संघ डेफिनेटली गुठेकर बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतो. याला म्हटली जाते चांगली गोलंदाजी. वाईडिश लाईन वरती गोलंदाजी करत आहेत ते म्हणजे आतिश भांडे. त्यांना माहिती आहे विकेट घेण्यापेक्षा जर डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले, कदाचित 2 ते 3 डॉट बॉल आले तर फलंदाज थोडासा प्रेशरमध्ये असेल आणि प्रेशरमध्ये भल्या भल्या फलंदाजांची आपण शिट्टी गुल होताना पाहिली आहे. असं अगदी तेच प्रयत्न असतील ते म्हणजे आतिशच्या माध्यमातून तो देखील तयार आहे. यावेळेस आपण पाहू शकतो सुरेख गोलंदाजी. वन्स अगेन 1 मोर डॉट बॉल आणि सामन्याचं आता पाहू शकतो चित्र थोडंसं बदलायला वेळ लागणार नाहीये. कारण आपण जर पाहायला गेले या षटकाची रचना, पहिल्या बॉलवरती आली डबल, त्यानंतर आली सिंगल, त्यानंतर 2 चेंडू, 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना मी म्हणेल जो जनरल वॉर्डवरती होता तो आता ICU मध्ये शिफ्ट झालेला आहे. कारण समीकरण पाहायला मिळतोय 14 बॉल 26 धाब्यांची गरज. खूप चांगली मॅच. मैदानावरती रंगते हुक केलाय. सिंगल धाव होईल 8 टीमच्या टोटल मध्ये आणि 1 धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 20 रन. 20 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आहे. कौतुक करावं लागेल आतिशचं. आतिशने देखील सांगितलं की जब हम हे खडे तो हम सरकार से भी बडे. संघाला अडचणीमधून बाहेर काढायचं काम आतिश करेल का, हे मोठा प्रश्न. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आतिश भांडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं ना की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. मैदानावरती आतिश देखील तेच करतोय. समीकरण 13 चेंडू आणि 25 धावेंची गरज. 11.54 ची आस्किंग गती आहे. 13 चेंडू आणि 25 धावा एक मापक असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड होताना देखील पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 43 धावा बनताना देखील पाहिल्यात. त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, या मात्र शंका नाही आहे. आतिश शेवटचा चेंडू घेऊन येतील मैदानावरती. एंड इज वेल ऑल इज वेल. अंत भला सब भला असं म्हणतो. पाहूया शेवटचा चेंडू कुठल्या संघासाठी चांगला असेल, कुठल्या संघासाठी लाभदायक असेल. 13 बॉल आणि 25 धावा असं समीकरण बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचचा विचार केला बादशाही संघ ओव्हरऑल फ्रंट फुटवरतीच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. बादशाही संघाचा विचार केला तो देखील मातब्बर संघ आहे. मोठ्या मोठ्या खेळाडूंना मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचे धक्के या संपूर्ण संघाने दिले. तो संघ मैदानावरती आहे. मात्र तितकाच मातब्बर खेळाडू आतिश पांडे शेवटच्या बॉलवर.
यावेळेस कुलवा टप्प्याचा बॉल होता, फक्त दिशा दाखवली डीप मध्ये, फिल्डिंग सुरेख आहे, सिंगल झाली ऍड आणि ओमकार पाटोळेची इथे सुरेख अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्यात असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. आणि इथे आपण पाहू शकतो कंप्लीट झाली आहे ती म्हणजे सिंगल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल टीम आई गावदेवी क्रिकेट संघ कुठेकर ब. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळते. 12 बॉल 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती अजून दाखल जरूर आहे. गुठेकर ब संघ एक विनंती असेल थोडंसं स्पीडअप आपण करायचं, वेळ वाचवणं जे मात्र गरजेचं राहील. सध्याच्या हंगामामध्ये विचार केला तर गुठेकर ब संघ थोडासा बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सांगेल फक्त इतकाच की फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, अरे कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. 12 चेंडू 24 धावा. थोडंसं अडचणीमध्ये संघ आता भातसाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र म्हणेल फक्त इतकंच, जरी अवघड टोटल असलं तरी देखील कल्पेश जाधव हे असं नाव आहे मैदानावरती जो असेल तर एका षटकामध्ये या धावा देखील चेज होऊ शकतात. कोई लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. आणि आता लढाई मैदानावरती करावी लागेल ती म्हणजे गुटेकर ब संघाला आणि बादशाही संघाला. आपण पाहू शकतो ऑफिशियल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील अमितजी डांगरे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम बदलापूर आणि त्यांच्या जोडीला जे बी पॅनलचे सर्व टेनिस बॉल क्रिकेटच्या नंबर 1 पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण कोणाला पाहतो तर ते असतील जय पवार सर मॅन फ्रॉम कल्याण आणि जे पी सर देखील आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये शहापूरचे सुमितजी देशमुख सर. तिन्ही पंचांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक, कारण त्यांच्याशिवाय या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट जो मात्र इंट्रोड्यूस झालेला आहे. यावेळेस बॅकफुटला गेले फटका सुरेख आहे, डीप मध्ये असतील फिल्डर आणि फिल्डरच्या माध्यमातून झालेली चूक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये तो सिर्फ झाकी है, पुरी किताब खुलनी अभी बाकी है. धाबा चौकार आलाय आणि चौकारच्या साथीने टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला 25 पाहायला मिळतीये. 11 बॉल आणि 20 धावांची गरज. ओमकार वरती आक्रमक हल्ला जो मात्र चढवला गेलाय. आता समीकरण 11 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. सामना अप्रतिम आपण पाहू शकतो. दर्शकांचा पैसा वसूल असा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. शहापूरचे जे लोक जेवून बसलेले असतील ते आता खऱ्या अर्थानं टीव्ही स्क्रीन त्यांचा मोबाईल ऑन करतील आणि बघतील की गुठेकर संघ कशा प्रकारे फाईट करतोय. दुसरीकडे बादशाही संघाचे समर्थक असं करतील. यावेळेस स्ट्रोक ब्रिलियंट आहे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश जाधव ट्रेडमार्क शॉट, बॉल सीमा पार, स्विच इट रिव्हर्स इट मॅसिव्ह हिट, बॉल सीमा पार आलाय षटकार. ओमकारची इथे खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समीकरण 10 चेंडू 14 धावांची गरज आहे आणि मैदानावरती जर पाहायला गेलं एक अशी मॅच जी आपल्याला पाहायला मिळत होती. कधी बॅटिंग करणारा संघ वर्चस्व गाजवत होता, पुन्हा एकदा कमबॅक झालं आतिश पांडेच्या त्या षटकामध्ये गुटेकर ब संघाचं. मात्र त्यानंतर इरादे स्पष्ट करणारी ही रेंज हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच कल्पेशच्या माध्यमातून 2 चेंडूंवरती आतापर्यंत ओमकार विरुद्ध 1 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. या 4 चेंडूंवरती पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेचा चेंडू बॅटची एज, त्यानंतर फलंदाज नॉट आउट. हाताची एज लागली असेल आपल्याला इथून तर तेच दिसतं. मात्र खूप चांगली कामगिरी. आता कॉट बिहाइंड साठी खऱ्या अर्थानं रिव्ह्यू नसणारी याची नोंद करून घ्यायची. कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नाहीये. हाताला ब्रश करून चेंडू डायव्हर्ट झाला, हवेमध्ये होता जिथे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी डॉट बॉलची होत असताना समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी आता मात्र मैदानावरती पाहायला मिळते. कल्पेश जाधव एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवणारा खेळाडू आहे. एक सच्चा खेळाडू क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट जो नेहमी दाखवतो असा कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बॉडीला स्पर्श झाला, त्यानंतर हवेमध्ये होता. अशा वेळी यष्टीरक्षकांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे गॅदरिंग आपल्याला पाहायला मिळाली. आलाय हा डॉट आणि खूप चांगली पंचांची भूमिका, खारीची तीक्ष्ण नजर जय पवार सरांची आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जातं ना की चिते की चाल बाज की नजर और जय पवार सर के डिसीजन पर कभी संदेह नहीं करते. अगदी तसाच प्रकारचा डिसिजन. यावेळेचा चेंडू फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर असतील मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश जाधव नावाचा शो मैदानावरती सुरू झालाय आणि कल्पेशच्या माध्यमातून आलाय षटकार.
8 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज मैदानावरती असेल. ओमकारचा विचार केला तर ओमकार प्रेशरमध्ये आहे. ओमकारच्या या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्यात. खूप चांगली कामगिरी मैदानावरती केली होती ती म्हणजेच आतिश भांडेने. त्याच्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. मात्र त्याच्या मेहनतीवरती पाणी टाकायचं काम मैदानावरती केलं जातं ओमकारच्या माध्यमातून. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला नाही तर भरपूर सारी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 16 धावा या षटकामध्ये आतापर्यंत कुठल्या गेल्यात. 8 चेंडू 8 धाव्यांची गरज. वन मो अजून एक फटका निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. नाव गेम इज ओव्हर. फलंदाजच्या बॅट मधून या मॅचची हवा काढणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार आलेला आहे. 7 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तब्बल 22 धावा खर्च केल्या गेल्या ओमकारच्या माध्यमातून, ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. आणि कमेंट आपण पाहू शकतो ती म्हणजेच राज दिवाने यांची की कल्पेश जाधव ऑन फायर. येस, त्याच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी. इथे फटका सुरेख है. पैर पर गेंद तो बाउंड्री की सर पर गेंद. बल्ला घुमा और स्टेडियम झुमा. सामना झाला फिनिश. MS धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय कल्पेश जाधवने. आणि शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा टायगर मैदानावरती आता मात्र खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. खूप चांगली कामगिरी जी मात्र कल्पेशच्या माध्यमातून नॉट आउट 34. खूप चांगली इनिंग. 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीने तब्बल 34 धाब्यांवरती कल्पेश खेळला. तो आला, त्याने पाहिलं आणि त्यानंतर त्याने जिंकून घेतलं संपूर्ण क्रीडा रसिकांचं मन. आपण पाहू शकतो 11 चेंडू 34 धाब्यांची विस्फोटक फलंदाजी कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हार्ड लक टफ लक गोटेकर ब संघ खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला आपण पाहू शकतो जो मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशी मॅच दर्शकांचा पैसा बोलत असतो. अगदी तशाच प्रकारची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. हार्ड लक टफ लक गोटेकर ब संघ, हार्ड लक गणेश दादा, आतिश दादा, रोहन दादा. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. मात्र कल्पेश जो नावासाठी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो अगदी तीच बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल चांदरोडी विपक्ष गिरसे. टॉस जिंकला चांदरोडी संघाने. बॅटिंग चूज केली आहे. फिल्डिंगसाठी गिरसे संघाला इन्व्हाइट केलंय. पाहूया गिरसे कशा प्रकारची कामगिरी करेल, चांदरोटी कशा प्रकारची कामगिरी करेल. गिरसे संघाला विनंती आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. संदीप सर चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. नरेंद्र सर चला फटाफट फिल्डिंग लावून घ्यायची आपण विनंती असेल ती म्हणजे चांदरोटी संघ. आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्या आणि आपले 2 फलंदाज मैदानावरती पाठवायचे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण इन्व्हाइट करणार आहोत मायक्रोफोन वरती द वेलवेट व्हॉइस ऑफ